तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 सुरू झाल्यापासून आज तन्वी कॅप्टन झालेली आहे आणि आज तन्वीने कॅप्टन बनून पूर्ण धिंगाणा घातलेला आहे. हे व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले सांगतो की व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठेही जाऊ नका आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. तर मित्रांनो, चला स्टार्टिंग पासून सुरुवात करूया, कारण की आपण हर व्हिडिओ स्टार्टिंग पासूनच सुरुवात करतो, त्याच्यामुळे स्टार्टिंग पासूनच सुरुवात करूया. बारक आज भाई कॅप्टन्सीसाठी, तन्वीच्या कॅप्टन्सीसाठी बारक एवढी धावपळ करताना बारक फुल म्हणजे फुल एंटरटेनमेंट पण आहे आणि फुल चॅप्टर पण आहे. बारक लय लय डेंजर आहे, एकदम खतरनाक चाय शोधला त्याने आणि एकदम खतरनाक लेवलचे कुल्प ओपन केला आणि तन्वीला कॅप्टन बनवला. कारण की बारक्याची सगळी मेहनत आहे तन्वीवर, तन्वी कॅप्टन बनल्याची. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? बारक करू शकतं, पण सगळे टास्क करू शकतो प्रभू का नाही? कारण की प्रभूने जे आज टास्क केलाय ना, ते एकदम खतरनाक लेवलचे चाव्या शोधलाय त्यानं, एकट्याने शोधलाय. तन्वीचा काहीच रोल नव्हता त्या चावी शोधण्यामध्ये, फक्त आणि फक्त प्रभूने सगळ्या चाव्या शोधलेला आहे. मित्रांनो, तन्वी कॅप्टन बनून काहीच फायदा झालेला नाही असं टोळीचं म्हणणं आहे. कारण की सचिन दादा झाला असता तर सचिन दादा वाचला असता आणि त्या लोकांना सचिन दादाला वाचवायचं नाहीये. टोळी जी आहे ना मित्रांनो, एकदम प्री प्लॅनिंग न खेळते. कारण की ते टोळी आहे ना, प्रत्येक व्यक्ती कोणचा बाहेर जाऊ शकतो अशा व्यक्तीला नॉमिनेट पण करते आणि ते टोळी त्या व्यक्तीला सपोर्ट पण नाही करत आणि त्या व्यक्तीला दाखवत पण नाही की आम्ही तुला बाहेर घालायचा प्लॅन करतोय म्हणून. टोळीचा एकदम खतरनाक लेवलचा प्लॅन आहे. पण अनुश्री आज टोळी मोडणार, म्हणजे लवकरच टोळी मोडणार आणि रुचिता पण मोडणार. भाई रुचिता हे तर डायरेक्टली आरबी सरांसोबत बोलत बसली होती आणि आरबी सरांसोबत हे बोलत होती ती की तुमच्या आणि माझ्यात जे भाषण झालेलं आहे, जे बोललोय आपण, ते दुसरं कुणालाही सांगू नका. आता टोळी मोडणार आहे, कारण की रुचिता पण बोलायला लागली की टोळीच्या विरोधातच आणि अनुश्री पण. आता अनुश्रीनं तर पहिलं स्टार्टिंग केले की टोळी मोडायची आहे ते, कारण की तिला कुठल्याच टीम कडून खेळायचं नाही, तिला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे. पण ती दाखवत पण नाही इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे ते. आणि तन्वी आता कॅप्टन जर तन्वी झाली तर तन्वीने एवढा लोड का घेतला आहे? तन्वीने डायरेक्टली फक्त रुचिताला टार्गेट करत आहे, कारण की सगळेजण शूज घालून, चप्पल घालून बसत होते, उठत होते, पण तन्वीने फक्त आणि फक्त रुचिताला टार्गेट केला आहे. कारण की आज एवढा मुद्दा बनवायचा विषयच नव्हता की तन्वी सारखं सारखं रुचिताकडे जाऊन तिच्यासोबत भांडत होती, सगळं करत होती. मग तो विषय झाला. ते विषय बाहेर आल्यानंतर जे सागर दादानं बोलले ते एकदम योग्य होतं. सगळेजण घरात चप्पल घालू नका, कारण की आपल्या घरात आपण चप्पल घालत नाही, बुटं घालत नाही, काहीच नाही घालत, तर ते चप्पल बाहेर टाकूया आपण, पूर्ण मेन डोरच्या बाहेर ठेवूया आणि गरज पडली तेव्हाच घालूया. पण तन्वी तिथेही ऍक्सेप्ट करत नव्हती, कारण की तन्वीला चप्पल घालायचं आहे, पण फक्त आणि फक्त रुचितानं घातली तर ते तिला चालणार नाहीये. हे तन्वीचं चुकीचं होतं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस पाय असं वरती ठेवून बसला तर त्या बारक्या प्रभूला जाऊन पाय खेचायची गरज होती, पाय पण नाही खेचला त्याने. त्यानंतर डायरेक्ट पॅन्ट खेचला. पॅन्ट फाटली असती तर किती महागात पडला असतं, तर त्याची पॅन्ट पकडून खेचत होता. पहिली गोष्ट प्रभूची चुकी आहे आणि विशालने नॉर्मली असं खेचला होता त्याला, ना की जोरात ओढला होता. मित्रांनो, तरीही अनुश्री प्रभूची साईड घेते आणि त्या टीमची साईड घेते, ना की टोळीची साईड घेते. टोळी कन्फर्म, टोळीतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की अनुश्री हे टोळीतली नाहीये आता, आणि अनुश्री हे पूर्ण म्हणजे पूर्ण धिंगाणा करणार आहे. तर अनुश्रीवर विश्वास ठेवू नका टोळीतल्या लोकांनो. आणि हे सगळेजण बोलत होते. तन्वी तर डायरेक्ट प्रभूला बोलली की प्रभू तू जा कॅमेऱ्यात आणि इमोशनल हो. भाई हे कुठला रूल आहे यार? कॅमेऱ्यात जा आणि बोल म्हणजे डायरेक्टली बोलते की कॅमेऱ्यात जाऊन बोल, तुम्हाला खेचला, केला, हे केला, ते केला. प्रभूला जर त्याने जोरात खेचला असताना तर प्रभू 2 वेळेस पडला असता, कारण की त्याची जर ताकद पाहायचं गेलं ना तर 4 जणाला कालच्याच टास्क मध्ये त्याने खेचला होता एकट्याने. जर प्रभूला नॉर्मल खेचला आणि प्रभू बारका आहे त्याच्यामुळे त्यानं जोरात आला, त्यानं पूर्ण ताकद लावलेली नव्हती. मेन गोष्ट विशालची चूक इथं बिलकुलही नाहीये.